हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत चालू घडामोडी 14 जून 2024च्या। फर्स्ट आहे, दरवर्षी 13 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो। सेकंड आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मध्ये भारत 129व्या स्थानावर पोहोचला आहे। नंतर आहे, कारगिल युद्धातील विजयाच्या 25 वर्षाच्या स्मरणार्थ भारतीय लष्कराने पॅन इंडिया मोटरसायकल मोहीम सुरू केली आहे। नंतर आहे, भारत 2025 मध्ये पुरुषांच्या ज्युनियर हॉकी विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे। नंतर आहे, ज्योती वीज यांची फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये FICCI चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। नंतर 6th आहे, संग्राम सिंग मिश्र मार्शल आर्ट्स MMA मध्ये सामील होणारा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे। नंतर 7th आहे, स्वित्झर्लंड मध्ये युक्रेन शांतता परिषद होणार आहे। नंतर 8th आहे, जगप्रसिद्ध सरोदवादक राजू तारानाथ यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले आहे। नंतर 9th आहे, साखर उत्पादनात महाराष्ट्र प्रथम स्थानी असून उत्तर प्रदेश हा दुसऱ्या स्थानी आहे। महाराष्ट्र प्रथम स्थानी आणि उत्तर प्रदेश सेकंड स्थानी। ओके। नंतर आहे, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मध्ये 2024च्या यादीमध्ये भारत देश 129व्या स्थानावर आहे। नंतर ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मध्ये भारताची 2 स्थानांनी घसरण झाली आहे। नंतर ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 मध्ये आइसलँड हा देश प्रथम स्थानावर आहे। नंतर ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मध्ये सर्वात शेवटी 146व्या स्थानावर सुदान हा देश आहे। ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स हा कोण जाहीर करतो, तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम WEF या संस्थेने जाहीर केला आहे। नंतर आहे, चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची 4थ्यांदा शपथ घेतली आहे। चंद्रबाबू नायडू यांनी। नंतर आंध्र प्रदेश राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी पवन कल्याण यांची निवड झाली आहे। नंतर आहे, TK चतुर्वेदी यांचे निधन झाले, ते फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे। नंतर भारत आणि जपान देशात जिमेक्स 24 या नौदल अभ्यासाचे आयोजन करणार आहे। नंतर आहे, जगप्रसिद्ध सरोदवादक पंडित राजू तारानाथ यांना 2019 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। नंतर आहे, आंतरराष्ट्रीय सरोदवादक पंडित राजू तारानाथ यांना 2000 साली केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। नंतर आहे, भारताचा किरकोळ महागाई दर मे महिन्यात 4.75% आला आहे। नंतर आहे, आर्थिक वर्ष 2024च्या शेवटच्या तिमाहीत देशाच्या कृषी आणि संलग्न क्षेत्राची वाढ 1.1% झाली आहे। नंतर पेमा खांडू यांची अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी सलग 3ऱ्यांदा निवड झाली आहे। नंतर आहे, केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नवीन लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे। विद्यमान 29वे लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे हे आहे, ते 30 जून रोजी निवृत्त होणार आहेत आणि लेफ्टनंट जनरल द्विवेदी हे 30वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील। ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 मध्ये थोडासा रिपीट बघूया। पुरुष आणि महिलांमध्ये आर्थिक विषमता दर्शविणारा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स आहे। अहवाल नुकतीच जारी करण्यात आला आहे। ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 मध्ये आइसलँड हा प्रथम स्थानी आहे। यामध्ये भारताची रँक 129वी स्थानी आहे असून पाकिस्तान 3 अंकांनी घसरून 145व्या स्थानी आहे। 146 देशाच्या यादीत सुदान हा देश शेवटच्या स्थानी आहे। लैंगिक समानतेत टॉप 2 देश थांबतो सुद्धा, तर फर्स्ट आहे आइसलँड आणि सेकंड आहे फिनलँड। ओके, थँक्यू। लेक्चर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आपला VIP ऑफिसर्स क्लब हा चॅनल। ओके, सी यू।